नमस्कार मंडळी, मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, आता सर्वांच्याच घरी नवरात्रीची साफसफाई चालू आहे आणि सर्वांकडेच खूप गडबड आहे साफसफाईची। 8-10 दिवस आपले साफसफाईमध्ये कसे निघून जातात हे कुणालाच कळत नाही। तर मंडळी, आपण पूर्ण घर क्लीन करतो, पण आपल्या घरामध्ये जे लाईटचे बोर्ड असतात ते कसे साफ करायचे हे कुणालाच कळत नाही, कारण आपण त्यावरती कुठलाही स्प्रे मारू शकत नाही किंवा ओल्या कापडाने पण आपण ते साफ करू शकत नाही। तर सर्वच ताईंना हा प्रश्न पडलेला असतो की आता हे लाईटचे बोर्ड साफ करायचे कसे। तर किचनमध्ये जे बोर्ड असतात ते खूप जास्त खराब झालेले असतात, स्पेशली मिक्सरचे बटन किंवा फ्रीजचे बटन किंवा मग आपण जे बाथरूमचे बटन असतात त्याला सारखा सारखा हात लागला जातो, ते बोर्ड जास्त खराब होतात। तर हे बोर्ड साफ करण्यासाठी मी तुम्हाला इथे काही ट्रिक दाखवणार आहे। तर अगदी रोजच्या वापरामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्याच वस्तूंपासून आपण हे बोर्ड साफ करणार आहोत, जास्त टाईमही लागणार नाहीये। तर काय करायचं, सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण जो आपला मेन स्विच आहे तो बंद करून घ्यायचा आहे, कारण आपण लाईटच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही। तर त्यानंतर मी ती पेस्ट घेतली आहे कोलगेट, आणि आपण जुना एखादा टूथब्रश घ्यायचा आहे जो आपण वापरत नाही तो। त्यानंतर मी ते घेतलेलं आहे सॅनिटायझर सगळ्यांच्या घरामध्ये असतंच सध्या, नसेल तर तुम्ही कोलगेट घेतली तरी चालेल नुसती। तर आणि एक लाकडी पट्टी घेतलेली आहे, काय त्याला आपण ब्रश बांधून साफसफाई करणार आहोत। कारण काय होतं, आपण डायरेक्ट हात लावू शकत नाही, लाईटची आपण रिस्क घेऊ शकत नाही, त्यामुळे मी ते लाकडी पट्टी घेतलेली आहे आणि एक थोडंसं कॉटन घेतलेलं आहे। चला तर आता आपण बोर्ड साफ करून घेऊया। तर माझे बोर्ड मी नेहमी साफ करत असते, त्यामुळे त्याला जास्त एवढं काही घाण नाहीये। मी 1-2 महिन्यातनं एकदा हे साफ करत असते। फक्त जे किचन मधले बोर्ड आहेत ते थोडेसे खराब झालेले आहेत। चला तर मग आपण बोर्ड साफ कसे करायचे ते बघून घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला घ्यायचं आहे सॅनिटायझर। जर तुमच्याकडे सॅनिटायझर नसेल तर आपलं जे नेल पेंट रिमूव्हर असतं थिनर, ते घेतलं तरी देखील चालेल। जास्त ओलं करायचं नाही, कॉटन थोडंसं घ्यायचं आहे आणि त्याने असं छान आपल्याला हे बोर्ड क्लीन करून घ्यायचे आहेत। बघू शकता, याने एकदम झटपट बोर्ड आपले पूर्ण क्लीन होतात। अशा पद्धतीने छान साफ करून घ्यायचं आहे। आणि सॅनिटायझर जर नसेल तर तुम्ही थोडंसं कोलगेट जरी घेतली नुसती तरी देखील चालेल, सॅनिटायझरनी पण करू शकता। सॅनिटायझर कोणाच्या घरामध्ये नसेल तर कोलगेट तर सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतेच, तर कोलगेटनी पण तुम्ही साफ करू शकता। असं काही नाही की सॅनिटायझर हवंच, मी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। फक्त सॅनिटायझर जर नसेल तर तुम्ही कोलगेट वापरू शकता, आणि कोलगेट नसेल असं होऊ शकत नाही, पण तरी देखील जर कोलगेट नसेल तर नेल पेंटचं जे रिमूव्हर असतं थिनर, ते वापरलं तरी देखील चालेल। बघू शकता इथे आपला बोर्ड एकदम क्लीन झालेला आहे। एक बोर्ड साफ करण्यासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटं धरून चालायचे। 5 मिनिटं म्हणजे आपला बोर्ड एवढा छान साफ होतो, असं वाटतं की नवीनच बोर्ड लावलेला आहे। तर आता माझे बोर्ड जास्त खराब झालेले नव्हते, त्यामुळे हे पटकन झाले। जर जास्त खराब झालेलं असेल तर तुम्ही टूथब्रशचा वापर करा, त्याने पटकन निघतात। आता दुसरी मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे। यामध्ये आपल्याला फक्त एक जुना ब्रश घ्यायचा आहे जो आपण वापरत नाही तो, आणि कोलगेट लावायचे आहे त्याला। बघू शकता किचनचे जे बोर्ड आहेत ते मी ब्रशनी साफ करते। ब्रशनी साफ करत असताना ब्रशला आपण एक लाकडी पट्टी बांधायची आहे पाठीमागून, म्हणजे जास्त हात आपला जवळ न्यायचा नाही बोर्डच्या। हे बघा, जरी आपण मेन स्विच बंद केलेला असला तरी देखील आपण रिस्क घेऊ शकत नाही, आणि पायामध्ये स्लीपर घालायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे बोर्ड पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत। पाणी अजिबात लावायचं नाही ह्याला, पण पूर्ण घर क्लीन करतो आणि बोर्ड जर साफ झाले नाही तर असं काहीतरी राहिल्यासारखं वाटतं, त्यामुळे पूर्ण घर क्लीन झाल्याबरोबर आपलं बोर्ड पण साफ झाले पाहिजे त्याच्याबरोबरच। त्यामुळे घरात पाहताना पण खूप छान वाटतं, आणि आपण अचानक त्याच्याकडे एवढं लक्ष जात नाही कुणाचं, पण आपण अचानक जेव्हा बटन चालू करण्यासाठी जातो तेव्हा दिसतं, अरे बापरे, आपण घर तर पूर्ण क्लीन केलंय पण आपला बोर्ड तर तसेच राहिलेलं आहे सर्व। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदम झटपट आपले बोर्ड क्लीन करून घेऊ शकता। बघू शकता, तर तुम्ही अशा पद्धतीने एक 5 ते 10 मिनिटं आपल्या लाईटच्या बोर्डला दिला, महिन्यातनं एकदा जरी साफ केले तर बोर्ड जास्त खराब होणार नाहीत। तर जास्त कुठं, फक्त किचनमध्ये आपण जास्त सारखे हात लावतो, मिक्सरचे बटन किंवा फ्रीजचे बटन किंवा आपण बाथरूमच्या बाहेर जो बोर्ड असतो त्याला जास्त आपले हात लागले जातात, ते बोर्ड जास्त खराब होतात। त्याला आपण महिन्यातनं एकदा जरी साफ केलं तरी ते छान दिसतात। आणि बाकीचे बोर्ड जे असतात हॉलमधले वगैरे त्याला तर काही जास्त साफ करायची गरज पडत नाही, तुम्ही 1-2 महिन्यातनं जरी साफ केले तरी देखील ते छान होतात। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी इथे सर्व बोर्ड साफ करून घेतलेले आहेत घरामधले। हे बघा, याच्यावरती जे स्टिकर लावलेले आहेत मी, ते स्टिकर देखील मला काढण्याची गरज पडलेली नाही, एकदम वरतूनच साफ केलेलं आहे फक्त वरच्यावर, तरी देखील बोर्ड एकदम चमचम करत आहेत, छान निघलेले आहेत पूर्ण। जे साईडनी कलरचं जे लागलेलं आहे ते कोलगेटने निघत नाहीये,
बघू शकता, फक्त जी धूळ बसलेली आहे किंवा जे असे कळकटल्यासारखं झालेलं आहे ते पूर्ण निघून जाते. पण हे पहा किती छान झालेलं आहे, आपला बोर्ड एकदम क्लीन झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील तुमचे घरातले साफसफाई बरोबर असे हे बोर्ड पण क्लीन करून घ्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीमध्ये सर्वांना पाठवा, म्हणजे त्यांना देखील ह्याचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. चला तर मग मंडळी, तर साफसफाईचे दिवस चालू आहेत तर सर्वांना साफसफाई करावीच लागणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.